गेली अनेक वर्ष ज्या नवी मुंबई विमानतळाची केवळ प्रतीक्षा आहे त्या विमानतळाचं काम लवकरच पूर्ण होईल अशी आशा आता निर्माण झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी नवी मुंबई विमानतळाची पाहणी केली। इथून विमानाचं टेक ऑफ नेमकं कधी होणार आणि त्यासाठी कोणता नवा मुहूर्त काढलाय बघूयात याविषयीचा हा रिपोर्ट। मुंबईच्या विकासाला नवी गती देणारं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे। यासाठीची एप्रिल 2025 ची डेडलाईनही उलटून गेली। त्यामुळे हे विमानतळ नेमकं कधी सुरू होणार असा प्रश्न विचारला जातोय। अशातच शनिवारी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी या विमानतळाच्या कामाची पाहणी केली। रनवे पासून ते टर्मिनल बिल्डिंग पर्यंतच्या प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम हे जवळपास 94% झाले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ह्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी केली आहे। आपण जर पाहिलं तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जे काम आहे ते जवळपास 94% पूर्ण झालेलं आहे आणि आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसेच इतर सिडकोचे अधिकारी असतील किंवा इथले स्थानिक आमदार असतील यांच्या उपस्थितीमध्ये या विमानतळाच्या कामाची पूर्णपणे पाहणी करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या पाहणीनंतर आता सप्टेंबर 2025 ची नवी डेडलाईन मिळाली आहे। रनवे सुसज्ज आहे आणि टर्मिनल बिल्डिंगचं काम पूर्ण झालंय। आज आम्ही टार्गेट यांना दिलेला आहे कारण आम्हाला प्राईम मिनिस्टर साहेबांची वेळ घ्यायची आहे। त्यामुळे आम्ही 30 सप्टेंबरचं टार्गेट हे आज थोडं ॲम्बिशियस आहे पण हे आम्ही आता या ठिकाणी अडाणी कंपनीचे जे सगळे लोक आहेत आणि आपल्या न्यू मुंबई एअरपोर्ट अथॉरिटीचे जे लोक आहेत आणि आमचे सिडकोचे लोक अशा तिघांनाही सांगितलेलं आहे। आता 13-14 हजार कामगार या ठिकाणी काम करतायत रोज। त्याची संख्या वाटली तर 1.5 दुप्पट करा। तर हा एअरपोर्ट अतिशय गेम चेंजर ठरेल आणि यामुळे आजूबाजूचा सर्व परिसर जो आहे तो डेव्हलप होईल। हजारो लाखो लोकांना रोजगार मिळेल आणि म्हणून हा जो एअरपोर्ट होतोय याचं उद्घाटन देखील आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी करावं अशी देखील आमच्या सगळ्यांची इच्छा आहे। त्यासाठी मुख्यमंत्री महोदय वेळही घेतील। नवी मुंबई विमानतळ अर्थातच मुंबई आणि नवी मुंबईकरांसाठी मोठा गेम चेंजर असेल। क्षेत्रफळ 1160 हेक्टर, दरवर्षी 9 कोटी प्रवासी प्रवास करण्याची क्षमता, एकाच वेळी 350 विमानांची पार्किंग करता येणार, 2.5 टन माल वाहतुकीची क्षमता असेल, 4 टर्मिनल्सची सुविधा असेल, 2 समांतर धावपट्ट्या आणि प्रवाशांसाठी 2 समांतर टॅक्सी वे असतील, कोस्टल रोड, मेट्रो आणि बुलेट ट्रेनची थेट जोडणी असेल। या विमानतळामुळे या भागातल्या बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळणार आहे। मुख्यमंत्र्यांनीही त्याबाबतचं आश्वासन दिलंय। इथे आता पहिल्या फेज मध्ये साधारण 20,000 डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट लोकांना नोकरी मिळेल। मी प्रत्येक वेळेला सांगतो की एक एअरपोर्ट जे मुख्यमंत्री कोट करतात की एक एअरपोर्ट हे 1% राज्याचं GDP वाढवतो। त्याच्यामुळे या ठिकाणी काम करणारे हात कमी पडतील एवढे जॉब्स या ठिकाणी आहेत आणि ते स्थानिक आणि प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य देऊन बाकीच्या सर्व माझ्या इथल्या स्थानिक तरुणांना नोकऱ्या मिळणार आहेत याचा विश्वास मला। दरम्यान उद्घाटनाआधीच नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराचा मुद्दा गाजतोय। प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवा पाटील यांचं नाव विमानतळाला देण्यासाठी विविध संघटनांनी अनेकदा आंदोलनं केली होती। आता मुख्यमंत्र्यांनी दिवा पाटील यांचं नाव देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचं म्हटलंय। त्यामुळे या मागणीच्या पूर्ततेकडे लक्ष असेल। दरम्यान नवी मुंबई विमानतळासोबतच मुख्यमंत्र्यांनी शनिवारी मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंकचीही पाहणी केली। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आपण जी मिसिंग लिंक तयार करतोय त्याची पाहणी करण्याकरता मी गेलो। मला सांगताना आनंद वाटतो की या मिसिंग लिंकचा फायदा पुणेकरांना काय आहे। या मिसिंग लिंकमुळे मुंबई पुण्याचं अंतर हे 6 किलोमीटरने कमी होणार आहे पण अर्धा तास वेळेची बचत या मिसिंग लिंकमुळे होणार आहे।
मुंबई पुणे मिसिंग लिंक असेल अथवा नवी मुंबई विमानतळ, नव्या डेडलाईन सह सरकारनं जनतेला आश्वासन दिलंय. आता सरकार म्हणतंय ती नवी डेडलाईन सरकार पाळणार का ते पाहायचं. महापालिका निवडणुका तोंडावर आहेत, त्यामुळे रखडलेली कामही रनवेवर आली तर आश्चर्य वाटायला नको. नवी मुंबईहून शिल्पा नरवडेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.